600 शेवटचं पेट्रोल टाकतोय मित्रांनो. आता 600 तर मी घरीच पोचलो. तर मित्रांनो चांगलं झालं. तर आलोय आता छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर हे सर भेटले. तर सर आले पहिला आलोय म्हणजे सरांबरोबर. तर समोसा राईस म्हणून इथं फेमस आहे. तर हे खातोय आता. त्रिमूर्ती काय त्रिमूर्ती आप्पा म्हणून. मला खूप आनंद झाला. सुखरूप इतक्या लांब प्रवास करून आला. मला खूप उत्सुक होती तुम्हाला बघण्यासाठी. नागपूरहून जेव्हा तुम्ही नागपूरला तेव्हा तुम्हाला फोन केला होता की मला संभाजीनगरला भेटायचं तुम्हाला. तुम्ही थांबले माझ्यासाठी. खूप खूप चांगलं वाटलं. गाडी दिसली चालला होता ॲक्च्युली पुणे. मला यांची गाडी दिसली म्हटलं त्याला भावांना भेटून जा. मग वापस आलो यांना भेटले. खूप मस्त वाटलं यांना. भाऊ 3 दिवसाचा प्रवास करून आले मी. त्याच्याकडून बघून वाटत नाही की यांनी एवढा प्रवास केला आहे. या गाडीवर म्हणजे का तुम्ही दरवेळेस समजा फिरताना एवढे व्हिडिओ पाहिले मी की तुम्ही रिटर्न निघताय का. परवा दिवशी मॅसेज होता तुमचा रिटर्न निघतोय बाबा युट्यूबला बघा. तर बघितलं मी ना आता गाडीचा नंबर बघितला की म्हणलं अरे ट्रिपहून वापस आले म्हणलं आता चालले घरी. ते पाहिलं मी म्हणून गाडी लगेच बाजूला घेतली. बाकी काय नाही निवांत. तुम्हाला भेटत चांगलं आहे. चहा वगैरे नको. तुम्ही जाऊन आले आम्हाला खूप भारी वाटलं. म्हणजे आपला मराठी माणूस आज पुढे ना पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे. त्यामुळे खूप आम्हाला तुमचा प्राऊड फील वाटतं आम्हाला तुमच्याकडे बघून. तुम्ही काय म्हणताल? काय सांगणार तुम्ही एवढं गाडीवर फिरले याच्यात तुम्हाला बोलायला शब्द नाही. सरांनी माझा हे बघा हार कसला सगळे गुलाबाची फुलंच आहेत असा इतका भारी हार घेऊन आलेत. तर काही गरज नव्हती हाराची तरी सर घेऊन आले. तसं गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या बारामती ते लद्दाख. बारामती ते लद्दाखच म्हणतो इथं. बारामती ते ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. तर आज 103वा दिवस आहे. तर 103व्या दिवशी फायनली आपण घरी निघतोय. ही शेवटची कॅम्पिंग होती आपली ह्या ट्रिपमधली. तर आपण पाहू शकता हे छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडं करमाड म्हणून गाव आहे. तर तेथेच हे नायरा म्हणून पेट्रोल पंप होता. हे बघा इथं गॅस पेट्रोल पंप दोन्ही होता. तर इथं टेंट लावला होता. तर फायनली आज जातो आहे. मी एक स्टोरी टाकली छत्रपती संभाजीनगरमधनं कोणाला भेटायचं असेल तर क्रांती चौकात या. आता कोण येतं आहे का नाही काय माहिती. तर तुम्हाला पाहायला भेटेल पुढं कोण आले काय नाही. तर चला जाऊया आता. टेंट वगैरे हवा तो 9 वाजता सांगितलं आहे. तर 9 वाजता पोचतो बरोबर. कारण इथनं अजून मला 40 मिनटं गाडी चालवून तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि आता 8 वाजले. तर अशा प्रकारचं आहे. तर टेंट आवरायला 10 मिनटं जातील. ओके तर भेटूया पुढं काय होते सांगतोच तुम्हाला. मित्रांनो तर फायनली सगळं सामान आवरून गाडी उठवली. आता पेट्रोल टाकतो निघतो. सर पेट्रोल टाकायचंय. कोण येतंय? चल 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 ओके चला जाऊया. मित्रांनो तर फायनली निघतोय. जय श्रीराम. ओके कुठे गेले पेट्रोल टाकायचे. शेवटचं पेट्रोल टाकतोय मित्रांनो. आता 600 तर मी घरीच पोचलो. किती रेट आहे? 105 आहे का? 105 ओके टाका. 106 रुपये जवळपास. मित्रांनो तर मी आता निघालो इथनं. करमाड म्हणून गाव होतं तिथनं. तर आपण कोणत्या कुठे आपण भेटते नाही भेटत छत्रपती संभाजीनगरमध्ये माहिती निघायला आपल्या सुफाट गावच्या विषय. ओके गाठलंही लांब जायचे आपल्याला. अजून 200 जवळपास नाही 260 किलोमीटर जायचे. 240 किलोमीटर होतं नगर ह्याला बायपास देऊन गेलो असतो सर. पण आता आज चाललोय मी छत्रपती संभाजीनगरमध्ये. मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पोहोचलोय आता. तर इथं काय हे बैल होते आपलं शेतकरी प्रदर्शन बैल आहे काय. चला असं काय येतंय सारखं सारखं. हो हे दिसतंय हे ना छत्रपती संभाजीनगरचं एअरपोर्ट आहे. इथं एअरपोर्ट जालना रोडलाच एअरपोर्ट आहे. अशा प्रकारे मोठा रोड आहे सुसाट असा. पाहू शकतो किती मोठा रोड आहे इथं एअरपोर्टच्या पुढं. चलो भाई निकलते हैं अभी किधर मिलेंगे दिल्ली तो.
हो काय म्हणताय अभिनंदन ओके, सगळं ओके. खूप लांबून आले हा तर आपण नाश्ता करतो त्रिमूर्ती आपण नाश्ता करायचं बस चल पुढं तर मित्रांनो चांगलं झालं तर आलोय आता छत्रपती संभाजीनगरमध्ये तर हे सर भेटले तर सर आलेत नाश्ता करायला गेलेत नाश्ता करायला आलोय म्हणजे सरांबरोबर तर समोसा राईस म्हणून इथं फेमस आहे तर हे खातोय आता त्रिमूर्ती अप्पा म्हणून आहे ह्या ठिकाणी तर चला खाऊया मग त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ बाहेर जाऊन काढतो आता इथं जास्त गर्दी ओके मित्रांनो तर जबरदस्त आयटम आहे काय म्हणते समोसा राईस मला लय आवडलं तर अजून एक घेतलंय सरांचं एक संपत तोपर्यंत माझं एक संपून मी दुसरं घेतलं आता थँक्यू सर भारी लागतंय मला म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय केलं मला आवडलं काय म्हणताल तुम्ही काही नाही बेस्ट एकदम ओके 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 बाहेर हर हर महादेव मित्रांनो तर मी आहे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि इथं आल्यानंतर ना हे सर आहेत आपले ते यूट्यूबला व्हिडिओ पाहतात तर सरांनी मला कॉल केला होता की म्हणे छत्रपती संभाजीनगरला आल्यावर भेटू तर सकाळ सकाळच आमची भेट झाली सरांनी नाश्ता वगैरे चालला इथं फेमस नाश्ता आहे काय त्याला समोसा राईस म्हणून एकदम भारी लागलं मी तर 2 प्लेट खाल्ल्या तर सर काय म्हणताल तुम्ही बेस्ट एकदम मस्त वाटतं सुप्रीम बाबूला भेटून आणि त्यांचं अभिनंदन करणं त्यांची म्हणजे यात्रा त्यांनी पूर्ण केली आणि मी केदारनाथला जाणार आहे एप्रिलमध्ये त्यावेळेस भाऊंचाच गायडन्स घेणार मी थोडं ओके एप्रिलमध्ये त्यांना कॉल करणार आहे ओके तर मित्रांनो सरांना भेटून खूप भारी वाटलं चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा पण त्यांना भेटायचं आहे ना ओके चला हा नाही त्याचा काढला की येतानीच फोटो काढला होता चला बाय तर मित्रांनो आता निघतोय हे सर होते ह्यांना भेटून चांगलं वाटलं पोलीसवाला आहे का मामू 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 आहे का मामू नाही आपल्याला जायचं इकडं तर चला तुझ्या भाऊला भेटून चांगलं वाटलं तर चलो आता कोण भेटतंय नाही भेटतंय काय माहीत नाही आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया वाटतं फोन नाही आला मित्रांनो तर आलोय क्रांती चौकात आता क्रांती चौकात हे पाहू शकताय महाराजांचा पुतळा आपण खालनं जाऊया पाहूया काही का नाही थांबलंय का नाही तर आपल्याला निघायला बरं ओके शिडको कशी शिडको नाश्ता मी आत्ताच केला जस्ट लागेल बाई मी कुठून आलो तुम्हाला भेटा ओके मी काय केलं आधी तिथं मला ते इकडून येतील ओके ओके मग कोण दिसलं नाही म्हणून मी म्हणलं मला मागच भेटले 2 जण त्यामुळं काय म्हणलं चला अहो तुमचा मेसेज पाहिलं मी याच्यावर फेसबुकला हां. क्रांती चौकात येणार आहे हां चला आता जवळ आली ओके ओके ते काय झालं माहिती का हा. मला लय भरपूर जणांना भेटायचं होतं पण लईच मेसेज ह्या कमेंट लई आल्या त्याला त्यामुळं मी जी टाकलं होतं ना पोस्ट भेटायचे हा. आता मी एवढ्यांना सगळ्यांना कसं हे खाणार तर मी माझं काय होतं म्हणणं की जे 2-4 जण भेटतील त्यांना भेटून जायचं अशा प्रकारे चहा द्या तोपर्यंत नाही नाही चहा मग, नाही. हां. चहा नाही का? नाही नाही तुम्ही घ्या मला नको हिच्या तर मित्रांनो आता हा आपला भाऊ भेटलेत भाऊ तुमचं नाव काय शरद शिंदे तर भाऊनी तर आता तर मी खाल्लं होतं ते समोसा राईस नाही तर भाऊनी पण आता आलू वडा खायला लावला आता सरळ का नाही मला ह्याची गॅरंटी नाही आहे काय तर हे दुसरे भाऊ पण आले भाऊ तुमचं नाव काय तर भाऊला भेटून चांगलं वाटलं भाऊ 10 किलोमीटर वरून आले आणि हे भाऊ पण आहेत आपले ह्यांच्या छान वाटलं तुम्हाला भेटून स्वप्नील भाऊ. ओके तुमचा प्रवास पुढचा परत सुखमय जाओ. हर हर महादेव मित्रांनो तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील 103 दिवसापासून एक यात्रा करत होतो
बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत ती यात्रा आता संपत आली. तर आता मी नाही वे छत्रपती संभाजीनगरमधील काही नाटिक चौकात या दादा तुम्ही या साईडला या. तर इथं आलो तर हे दोन आपले भाऊ भेटायला आले होते. तुमचं नाव काय? शरद शिंदे. तुमचं नाव काय? भगवान राजपूत. काय म्हणताल तुम्ही मग? कसं वाटलं पाहून मला इथं? मी दिसल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. सुखरूप इतक्या लांब प्रवास करून आला. मला खूप उत्सुक होती तुम्हाला बघण्यासाठी. नागपूरहून जेव्हा तुम्ही नागपूरला तेव्हाच मी तुम्हाला फोन केला होता की मला संभाजीनगरला भेटायचं आहे तुम्हाला. तुम्ही थांबले माझ्यासाठी खूप खूप चांगलं वाटलं. ओके. तर मित्रांनो ह्याला भेटून खूप भारी वाटलं. एका गाडीवर तिघं बसली होती. दंड टाकायला लागला. हा जाऊ दे जाऊ दे. काय एका गाडीवर तिघं बसली होती. हां, महाराष्ट्रातले सगळे घानपुरी जर म्हणले तर संभाजीनगर. हा बापरे रोड. तर इथं लय पोलीस इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि लांबनं आलेली DNची गाडी दंड टाकतात. DN कुठली पासिंग आहे? मी पहिल्यांदाच पाहतोय DN नंबर प्लेट. ओके चलो मित्रांनो तर चला जाऊया. सर आर एस क्लब कुठे आहे? पुढे आहे का? ओके. चला मित्रांनो तर आलो आता. हॅलो आलो आहे. ते ग्राउंड नाही का आता जंगल लागलंय. जंगल एक अर्धा किलोमीटर पण नसेल बहुतेक. त्यावेळेस हां हां 10 किलोमीटर दूर. हां ओके ओके. कसं झालं? एकदम मस्त. हां मला यायचं होतं. मी आता पुण्याला गेलो होतो बारामतीला. हां हां म्हणून मी बघितलं तुम्ही बाहेर होते. हां तर मी मागच्या वर्षी गेलो होतो ना अयोध्या, प्रयागराज, काशीला गेलो हां होतो. आणि आता परत आता माझा प्लॅन मार्चमध्ये आहे परत. ओके ओके. हां 4 वेळेस केलं. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आता निघालोय घरी. तर आता मी छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर आलो होतो. लोकेशन कुठली? एस क्लब. येस क्लबच्या तिथं आलोय. ते हे सर भेटायला थांबले होते. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. हे भाऊ पण भेटले. तुम्ही हर हर महादेव. अचानकच थांबले होते का? आम्ही निघालो होतो ओके ओके. वडीला ओके. दर्शनासाठी. ओके. गाडी बघितली म्हणून थांबलो. ओके. तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. काय म्हणताल सर? नाही, तुमचं एवढं मोटिवेशन आणि तुम्ही 4 वेळेस ऑल इंडिया ट्रिप केलेली आहे आणि तुमच्यापासून आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं आहे. आणि आमची पण खूप इच्छा आहे की आम्ही ऑल इंडिया ट्रिप करणार 1 मार्चमध्ये. तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आता गोरा आलो का आलो काय माहीत नाही. चांगलं आलं. एवढे जण आहेत भाऊ. तर सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आता आमची भेट झाली. निघतो आता मी. ओके ओके. हर हर महादेव. हर हर महादेव. अपलोड करा सर तेवढं. ओके हां. आता त्याला 10 दिवस लागायचे कारण अजून माझे व्हिडिओ लय पाठीमागे आहेत. मी फेसबुकला पोस्ट आहेत ही पण व्हिडिओ लय पाठीमागे. आत्ता मी आसाममध्ये गाडीचं काम तुम्ही पाहिलं ना आसाममध्ये. हां हां ओके. काय म्हणताय? या गाडी लावा थोडी साईडला.
त्यामध्ये भेटले होते 2-3 जण, आता 2-3 काय ग्रुपच भेटला होता, एक पूल क्रॉस केला की. कस काय प्रवास झाला? एकदम मस्त. मस्त झाला. हां प्रज्वल देशमुख ओके ओके भातसाजी माझा. ओके ओके. प्रवास चांगला झाला हां ना? चांगलं चांगलं. चला चहा पाणी नाश्ता करू काही आपण. नाही, उलट ते 3 जागेवर झाला माझा नाश्ता. सकाळपासून नाश्ता करायची. महादेव मित्रांनो, तर मी आत्ता नाही वे संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर तिथं पंढरपूर म्हणून गाव आहे, तर तिथं हे सर आहेत. तर हे सर भेटलेत. काय म्हणताल सर? काय नाही, बस तुमची आम्हाला प्रेरणा म्हणजे मिळाली आम्हाला फिरण्यासाठी. तुम्ही एवढं 15,000 किलोमीटर फिरून आले, अजून परत तुम्हाला हे 1000 किलोमीटर फिरायला म्हणजे गरीब घरापर्यंत पोहोचायला लागणार आहे. खूप कमाल वाटली तुमची एवढं धाडस बघून, आणि त्याच्यातून आम्हालाही प्रेरणा भेटली. आता आम्ही कुठेतरी फिरायला जावं तुमच्यासारखं कुठेतरी गाडी घेऊन. काय म्हणशील दादा? तुमचं खरंच खूप असं प्रोत्साहन करावं वाटतं मला की 15,000 किलोमीटर तुम्ही फिरले गाडीवर, आणि ती बी फॅशन प्रो गाडी. आम्हाला साधं स्पॉट बाईक असून बी मी इतके दूर फिरत नाही, पण आता तुमचं प्रेरणा घेऊन तर रायगडचं एक टूर गाडी नसते. ओके ओके. चला मित्रांनो, यांना भेटून चांगलं वाटलं. मित्रांनो, तर प्रवारा संगम म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी आलोय. नदी, 2 नद्यांचा संगम होतो. प्रवारा नदीचा आणि गोदावरी नदीचं संगम होतं इथं, त्याला प्रवारा संगम म्हणतात. असं हे बघा, आता हे बघा काय आणून टाकतात काय माहीत नदीत. आणि प्लॅस्टिकची पिशवी तर काढून ठेवायची. काय माहिती. पलीकडं नदीचं 2 संगम आहे, ते पाहिलं आता दिसतंय का नाही काय माहिती. इथनं व्हिडिओ काढायला लागेल. ओके, टाकलं. हर महादेव मित्रांनो, तर मी नाही आता प्रवाह संगम म्हणून इथं 2 नद्यांचा संगम होतं. तिथं निवांत बसलो होतो, एकदम शांत वातावरण आहे. त्यामुळे गाडीवर बसलो होतो, फेसबुकला पोस्ट टाकत होतं. एवढ्यात अचानक हे भाऊ आले, वळून आले माघारी. ते म्हणले तुमचे व्हिडिओ पाहत होतं. भाऊ काय म्हणताल तुम्ही? जेव्हा यांची गाडी दिसली चालला होता ऍक्च्युली पुणे, मला यांची गाडी दिसली म्हणजे त्याला भावांना भेटून जा. मग वापस आलो आणि यांना भेटले. खूप मस्त वाटलं यांना. भाऊ 103 दिवसाचा प्रवास करून आलेले, त्या चेहऱ्याकडून बघून वाटत नाही की यांनी एवढा प्रवास केला आहे. या गाडीवर एवढं पॉसिबल नाही. काय म्हणताल ताई तुम्ही? ओके ओके. तर चला मित्रांनो, यांना भेटून खूप भारी वाटलं, आणि एकदम भारी लोकेशन आहे. एकदम थंड हवा सुटली होती म्हणून थांबलो होतं. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. तर फायनली इथं निघतं, एकदम भारी वातावरण होतं. कसलं जबराट असं वातावरण होतं, पाहू शकता इथं. आणि तुम्हाला ते मी इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढला, यूट्यूबसाठी राहिला. तिकडून पाहता येते प्रवाह नदी येते, आणि इकडून येते ना ती गोदावरी नदी येते. आणि इथं नाही 3 मंदिर आहेत, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर आणि घाटेश्वर म्हणून असं 3 महादेव मंदिर आहेत इथं. आणि इथं ह्याला प्रवाह संगम म्हणतात. आणि हे जे गाव आहे, त्या जिथं ही नदीचं संगम होतं त्या गावाला प्रवाह संगम म्हणतात. आणि हे सगळं पाणी दिसतं एवढं, हे सगळं नाही वे जायकवाडी धरणाचं बॅकवॉटर आहे, अशा प्रकारे आहे. त्यामुळे इकडं सगळं पाणी दिसतंय. चला निघूया आता. फायनली जवळपास अर्धा पाऊण तास इथं थांबल्यानंतर आपण पुढच्या प्रवासासाठी निघतोय. गाडी पण ओके, चलो जाऊया. माहिती का, तुम्ही दरवेळेस समजा फिरताना एवढे व्हिडिओ पाहिले मी की तुम्ही रिटर्न निघताय का. परवा दिवशी मॅसेज होता तुमचा, रिटर्न निघतोय बाबा युट्यूबला बघा. ते बघितलं मी ना, आता गाडीचा नंबर बघितला की म्हणलं अरे ट्रिपवरून वापस आले, म्हणलं आता चालले घरी. ते पाहिलं मी, म्हणून गाडी लगेच बाजूला घेतली. ओके ओके. बाकी काय नाही, निवांत. तुम्हाला भेटून चांगलं आहे. चहा वगैरे नको आता? काय चहा घ्यावा लागेल ना, असं तुम्ही आपले कधी भेट होणार आहे परत. काय चहा घ्यावा आपण. मित्रांनो, तर आता मी देवगडच्या कमानीपाशी जस्ट होतो. मला नेवासा फाट्यावर 2-3 जण भेटाय थांबलेत, तर त्यांच्याला फोन झाला. एकच मिनिट थांब. मी पण विचारलं. हां हां. एकच मिनिट. गाडी, मला गाडीच्या खाली काय ते लावाय, ते घेताय का? पायान टाकला एवढं जास्त भेटलं मोठं वर करा. बस बस बस. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे, आणि मी मागील 103 दिवसापासून एक यात्रा करत होतो. बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा करत होतो. तर मी आत्ता नेवासा फाट्याच्या जवळ ही देवगड मंदिराची कमान आहे, इथंच होतो. आणि इथं मला एक नेवासा फाट्यावरून फोन आला की भेटायचं आहे, मी थांबलो, या.
तर मी त्यांना फोनवर बोलतच होतं की हे सर मागणं आले आणि ते गाडी थांबवली, थांबा थांबा म्हणले. तर काय म्हणताल सर? हर हर महादेव भावांनो. मी असं अचानक म्हणजे आमची ट्रिप चालली होती, शनी शिंगणापूरला चाललो होतो. जात असताना सरांची गाडी मला समोर दिसली. समोर दिसल्यानंतर मी फक्त बघितली तर त्यांना हॉर्न मारून बाजूला साईडला घ्यायला लावली. असं वाटलं की कधी भेट होईल हेही माहिती नव्हतं, नंबरही नव्हता, फक्त व्हिडिओ बघत होतो. तेवढ्या व्हिडिओवरती मला भेटल्यानंतर बोललो तर सरांनी लगेच गाडी बाजूला घेऊन मी त्यांना थांबवल्याबरोबर ते माझ्यासोबत ॲग्री झाले. लगेच आम्ही एकमेकांना भेटलो आणि हॉटेलवर चहा पाणी करून आता ते चालले आणि आम्ही पण जाणार आहोत. ओके, तुम्ही काय बोलणार? बाकी कोण? खूप छान रिॲक्शन झालं सर तुमच्यासोबत भेटून. फर्स्ट टाइम भेट झाली सर. ओके. तर मित्रांनो, या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी नाही आता देवगड फाटा म्हणजे इथनं देवगडला जाण्यासाठी कमान आहे, नेवासा फाटाच्या थोडं पाठीमागे. तर इथं एक सर भेटले होते आपल्याला आत्ताच, जी एक फॅमिली भेटली होती. तिथंच थांबलं होतं की हे एवढे सगळे मित्र भेटले. सगळे कुठले तुम्ही? पुणेचे, देऊचे. हां, आणि हे सर इथले लोकल आहेत. तुम्ही कुठले? इथलेच आहे, प्रवारा संगमचे. तर मित्रांनो, या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. काय म्हणताल तुम्ही? तुम्ही एवढे फिरले वगैरे बाहेर तुम्ही जाऊन आले, आम्हाला खूप भारी वाटलं. म्हणजे आपला मराठी माणूस आज पुढे ना पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे, त्यामुळे खूप आम्हाला तुमचा प्राऊड फील वाटतं आम्हाला तुमच्याकडे बघून. तुम्ही काय म्हणताल? काय सांगणार तुम्ही, एवढं गाडीवर फिरले याच्यात तुम्हाला बोलायला शब्द नाही आम्हाला. का एवढं फिरणं सोपं नाही. तुम्ही आज तुमचा 103वा दिवस आहे तरी तुमची एवढी एनर्जी आहे पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. ओके, कोण बोलणार आता आहे तुमच्यातलं? बोलणार. अभिनंदन तुमचं. ओके, तुम्हाला अभिनंदन. ओके ओके. तर मित्रांनो, या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. मित्रांनो, तर आलोय आता इथं HP पेट्रोल पंप. ओके, 40 काय गाडी 51 का? ओके ओके. काय अरे बाबा, हे आपले मित्र आहे, ड्रायव्हर आहे. ओके ओके ओके. एकच मिनिट, मी गाडी साईडला घेतो. पॅशन प्रो, हां नेपाळ, भूतान, म्यानमार. हां परत जायचं टायमाला मला घेऊन जा. हां. ओके, 2 मिनटं मला जा. काय होतंय, गाडीला एका साईडला सपोर्ट द्यायला लागतो. गाडीला काय होतंय, लोड जास्त आहे त्यामुळे सपोर्ट लावायला लागतं काय ते. नाही 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 तर मधल्या स्टँडवर लावायला लागेल. 2 मिनटं. एका साईडला हे होतंय, बॅलन्स जातोय त्याचा. लई लोड आहे तेव्हा, 50 किलोपेक्षा जास्त. एकच मिनटं. हां ओके, पाणी घ्या. थँक्यू. गाडी गाडीवर पाणी भेटी. हरामखोर लोकांनी पेट्रोल पंपवर आपल्याला जागा नाही दिली. दुसऱ्या देशात, आपल्या देशात दिली का? हां दिली की. आपल्या देशात नव्हता प्रॉब्लेम. नाही नाही साई बंद. माझ्या मित्रांनो, तर मित्रांनो, मी नाही आता नेवासा फाट्याला पोहोचलोय. तर हे सर आहेत आपले राहुल मुंडूरकडं. तर सरांनी आपल्याला 2-3 दिवसापूर्वी कमेंट केली होती की नेवासा फाट्याला आल्यावर फोन करा. तर आता मी प्रवारा संगमवर होतो त्यावेळेस त्यांची कमेंट दिसली तर सरांना फोन केला. तर सर म्हणले आलोच मी. सर इथं येऊन थांबले होते. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. सरांनी सत्कार करण्यासाठी मी घेऊन आलो. ह्याची काही गरज नव्हती. तुम्ही 3 देश फिरून आले, भारत, नेपाळ, म्यानमार आणि भूतान. तर आम्हाला पण एक प्रेरणा भेटली तुमच्यामुळं. आमची पण इच्छा आहे आता भविष्यात आम्ही पण गाडीवर जाणार, तुमच्यासोबत पण यायचा प्रयत्न करू आणि समाधान वाटलं. हर हर महादेव
महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी नाही आता नेवासा फाट्याला आलो होतो. तर हे सर आहेत आपले राहुल सर. तर राहुल सरांना मी फोन केला. सरांनी 2-3 दिवसा अगोदर कमेंट केली होती की नेवासा फाट्याला आल्यावर नक्की फोन करा. तर सरांना मी फोन केला तर सर म्हणले तुम्ही या 10 मिनिटात मी फाट्यावर येतो, कारण मला नाही यायला टाईम लागणार होता. तर सर येऊन थांबले. तर सरांचे खूप खूप धन्यवाद. सरांनी माझा हे बघा हार कसला सगळे गुलाबाची फुलंच आहेत असा इतका भारी हार घेऊन आलेत. तर काही गरज नव्हती हाराची, तरी सर घेऊन आले. तर सर धन्यवाद तुमचं. काय म्हणताल तुम्ही? म्हणजे इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे. तर भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार आपल्या देशात आपण सहज फिरू शकतो. पण पुढं नेपाळ, भूतान आणि म्यानमारमध्ये भाषेचा प्रॉब्लेम येतो, राहायचा प्रॉब्लेम येतो, जेवणाचा प्रॉब्लेम येतो. याच्यावर सगळं स्ट्रगल करत आणि आपलं भारताचं भूषण आहे स्वप्नील भाऊ देवडे, राहणार बारामती, यांचं कौतुक जेवढं कौतुक करू तेवढं थोडं आहे. आणि त्यांना खूप खूप भावी आयुष्याच्या शुभेच्छा. तुम्ही काय म्हणताल सर? काही नाही सर, आपलं खूप खूप अभिनंदन. आणि आपण एवढा मोठा दौरा केला व स्वतःची काळजी आणि दुसऱ्याची काळजी करत आपण हा दौरा संपन्न करीत आहोत. आज आता आपण इथं नेवासा फाटा या ठिकाणी आहे. धन्यवाद सर. ओके सर. मित्रांनो ह्या सरांना भेटून खूप भारी वाटलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तर चला मित्रांनो. ओके सरांना भेटून चांगलं वाटलं. चला भेटूया परत. ओके बाय बाय मित्रांनो. तर ह्या सरांनी कसला जबराट हार घातला आहे. ते पहिला हार काढून टाकला आता. काल जो ही केला होता, आता नवीन हार घातला गुलाबाचा गाडीला. ओके चला. ते 1-2 मित्रांनो. तर आता हे सर आलेत भेटायला. तर चला आता काय मला जास्त वेळ नाही आहे, कारण घरी जायचं आहे मला. आज पोचायचं काय गाडी मग तिकडून यायला लागेल का? नाही चढायची इकडून. गाडी आली थांब. ओके ओके. आता इथंच थांबलो होतो मी. इथं पेट्रोल पंपाची तिथे 1 जण बसले होते. म्हणजे इथं मी जस्ट फोन नव्हतं केलं, देवगडला 2 जण भेटले असेच रोडने चालता चालता. असं झालं. लक्षात आलं म्हणून भेटलं, त्याच्यामुळे वेळ गेला. ओके. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण कळत होतो बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा ती संपली. आज 100 संपत आली. 101वा दिवस आहे. मी घरी चाललोय. आता मी नेवासा फाट्याला आहे. तर हे सर आपले सोनवणे सर आहेत, हे भेटले. सरांनी मला बोलावलं. तर सरांना काही गरज नव्हती याची सत्काराची. नाही आम्हाला ते वाटलं बा तुम्ही इतक्या लांबून आले आणि आम्हाला बी फार बरं वाटतं. बरं तुमचं व्हिडिओ पाहतो आम्हाला फार म्हणजे ते विशेष वाटतं. तुम्ही मोटरसायकल तुम्ही एवढा म्हणून लांबून दौरा करून आले, त्याच्यामुळे आम्हाला सत्कार करावा वाटला तुम्ही. तर मित्रांनो धन्यवाद. तर चला मित्रांनो निघतो आता मी इथनं. आता हे डिवायडर कुठे पुढे आहे का? ओके. नाही तिकडे जाणारच नाही मी. किती किलोमीटर राहिले पोहू द्या मला. किलोमीटर किती राहिले, किती वेळ लागतोय आपल्याला? तुमच्याकडचे मॅप ऑफलाईन डाउनलोड करून दिले असेल आहे ना हां काही भागातले. हां ओके. 158 किलोमीटर आहे मला अजून. चल मित्रांनो. तर हे शनी शिंगणापूरकडं जाण्याचं द्वार आहे. द्वार इथनं 3 किलोमीटर आहे फक्त शनी शिंगणापूर असं. आणि इथं देवगड 15 किंवा 20 किलोमीटर आहे. शनी शिंगणापूर ह्या कमानीपासून ती कमान 15 ते 20 किलोमीटर आहे. अशा प्रकारे आहे. जाताना आपण तिथं गेलो होतो आणि देवगडला मुक्काम केला होता आपण. मित्रांनो यार कसला मोठा हार आहे. गुलाबाचीच फुलं आहेत सगळी मित्रांनो. तर मित्रांनो हे काही हार बिर दिसायला दिसतंय, पण ह्याच्यासाठी लई कष्ट आहे भाऊ इथपर्यंत पोचायला. लोकांनी हार घालण्यासाठी ते आपल्यालाच माहिती.
इतक्या लांब चला जाऊ दे काय की नंतर सांगाल मी कधीतरी. तर आपण आता जाणार आहे अहिल्यानगरपाशी. अहिल्यानगरपासून मग आपण घरी जाणार आहे घरी. मी आता घरी चाललोय माघारी. मी 4 देशाची यात्रा करून आलो. 103 दिवस झाले मला गेलो. हां बारामती. हां चला. हां स्वप्नील देवडे म्हणून आहे यूट्यूबला, इंस्टाग्रामला न्याला, फेसबुकला. काय स्वप्नील देवडे. स्वप्नील देवा टाकलं तर येईल, फक्त W नाही टाकायचं, V टाकायचं. ओके. मित्रांनो तर घाट लागलाय आता, पांढरीचा घाट म्हणतात का काय. आणि सगळीकडनं फोन आलं होतं. आता मी गोडेगाव म्हणून गाव लागलं होतं, त्या गावातनं पण फोन आलं होतं. हां त्या गावातनं पण फोन आला होता. तर आता ह्यांना बॅलन्स करायला बॅग जरा. दादा बॅग जरा सरळ करा बरं. ओके. ही दोरी ना, ही फक्त सेंटरला ना, ह्या ककडीवली दोरी दिसती का? हां ती सेंटरला ना मधोमध. ती नाही, ही गुटकी. ओके चला थँक्यू. आता तिकडच्या साईडला कलल से. हां ओके. मित्रांनो तर हे भाऊ भेटले 2. तर हे ह्यांनी तो नागालँडमधला व्हिडिओ पाहिला होता. हां बरं घरी. हां मला आता 3.5 महिने झाले, 103 दिवस झाले मला. हां चला. मित्रांनो त्या भाऊला तो नागालँड फॉलो केलं का नाही काय माहीत नाही, पण त्यांनी पाहिलेलं मला माझा चेहरा गाडी नागालँडमध्ये किड्यांचा व्हिडिओ पाहिला म्हणतात. ओके. हां हां सकाळीच पाहिलं तुम्हाला मी युट्यूबवर, सकाळीच बघत होतो, रोज बघत. हां लय दिवसात म्हणून तुम्हाला भेटेन गावाला चालले ना आता. हां मागायचं. मी सकाळीच बघितलं हां होतं. हां या की येणारच घ्यायला. आता मला उशीर होत आहे. या 2 मिनिटं. लय दिवसात बघत आहे तुम्हाला फेसबुकवर. हां आज भेटता मी भेटता सकाळीच बघत होतो तुम्हाला गावाला जाणार ब्लॉग सकाळीच बघितला मी. हां मित्रांनो हे भाऊ म्हणतोय रस पे. हां तर रस पिऊ इथं. ओके तर भाऊ रस पाचतोय भाऊ. धन्यवाद भाऊ. थँक्यू. अचानक भेट झाली. मी स्लो होऊन ते दुसरी पोरं बोलत होतो म्हणून, नाही तर मी गेलो असतो जो आता नसती भेट झाली. नाही मी नंबर प्लेटवर न ओळखलं, स्टिकरवरून. ते सकाळीच बघितला तुम्ही नाही का ब्लॉग. गावाला चाललेले अचानक दिसले तुम्ही. अरे म्हणलं तुम्ही दिसताय. चांगलं वाटलं भेटून तुला. मला पण. ओके चला आपण